हॅलो फ्रेंड, आज काय झालं माहिती का? म्हटलं तुमच्यासोबत मस्त सॉफ्ट मऊ आणि कापसासारखी स्पंजी तोंडात टाकताच विरघळणारी अशी इडलीची रेसिपी शेअर करूया. तर झालं काय, इतकं उलटं झालं. तर पूर्ण ती इडली कडक आली आणि ती इडलीच्या भांड्यातून तर निघायला तयारच नव्हते. तर ते का कडक आली तुमच्यासोबत शेअर करते. नेहमीप्रमाणे मी 3 वाट्या तांदूळ घेतले, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली. मस्त त्यांना भिजत टाकणार होती. तोपर्यंत मला एका जणाने असं सजेस्ट केलेलं होतं, माझ्या लक्षात आलं. म्हटलं चला आता आपण का नाही ट्राय करायचं. तर असं सांगितलं होतं मला एका जणाने की 1 टीस्पून आपण त्याच्यात साबुदाणे टाकून द्यायचे जेव्हा आपण तांदूळ भिजत टाकतो ना तेव्हा. आणि मी नेमकं तेच केलं, 1 टीस्पून साबुदाणे टाकून दिले आणि त्यांना मस्तपैकी सकाळी भिजत टाकलं आणि रात्री 2 असं वाटून घेतलं. आणि त्याला असं मिक्स केलं आणि रात्रभर मस्तपैकी मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवलं आणि त्याला मस्त मुरू दिलं असं मिक्स करून. आणि म्हटलं आता सकाळी मस्तपैकी सॉफ्ट आणि स्पंजी आणि कापसासारखी मऊ मऊ इडली तयार होईल आणि मी त्याच्या अनेक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार असं मनातल्या मनात मी म्हणत होती. आणि मस्त त्याच्यामध्ये सकाळ झाल्यानंतर मी ते उघडून पाहिलं, त्याला मिक्स केलं एकदा आणि त्याच्यात टाकलं मी स्वादानुसार मीठ टाकलं आणि एवढा सोडा टाकला. सोड्यावरती मी आपला खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि त्याच्यावरती टाकलं मी पाणी थोडंसं. मस्त फ्लफी असं मस्त बॅटर तयार करूया म्हटलं. तर झालं ते बॅटर वगैरे मस्त फ्लफी असं तयार झालं. आता त्याला इथं मिक्स करून घेतलं मी आणि इडलीचं भांडं बाजूला गॅसवरती ठेवलं आणि इथं याला तेल लावून घेतलं इडली पात्राला आणि त्याच्यावरती मस्तपैकी टाकून दिलं मी इडलीचं बॅटर आणि इडली तयार करायला ठेवली. इडली पण मस्त फुगली, एकदम मस्त फुगली. 7 ते 8 मिनिटात मीडियम आचेवर एकदम मस्त. बघा किती छान फुगलेली आहे इडली. मला असं वाटलं आता एकदम छान आली म्हटलं रेसिपी. आणि मी गॅस बंद केला आणि 5 मिनिटानंतर इडली काढायला लागली. तर बघा इडली निघायलाच तयार नव्हती. तर मी जशी चूक केली साबुदाण्यात टाकून तशी तुम्ही चूक करू नका. आणि पूर्ण इडली एकदम हार्ड आली आणि बिलकुल काहीच कामाची आली नाही, कोणालाच नाही आवडली. ती एवढी हार्ड आली. तर आता मी बघा त्याचं आता नवीन काहीतरी रेसिपी मला तयार करावी लागेल त्या बॅटरची. तर तुम्ही साबुदाणे टाकून पुन्हा चूक करू नका. बाय बाय.